नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, सकाळची वेळ आहे आणि आमची दिवसाची सुरुवात सुंदर अशी पक्ष्यांच्या किलबिलाट आणि आवाजाने होते. आणि मस्त असं सकाळचं 5:30चं वातावरण आहे आणि खूप छान असे पक्षी जे आहेत ना, इकडे तिकडे पळायला लागलेले असतात. त्यामुळे खूप छान प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे आणि खूप छान वाटतं बरं का. सकाळी सकाळी इतकं गार मस्त हवा सुटलेली असते. टेरेसला झोपतो आम्ही. पक्ष्याच्या आवाजाने जाग येते. अजिबात अलाराम वगैरे लावायची काहीच गरज पडत नाही. इतके छान पक्षी ओरडतात सकाळी सकाळी आणि सुंदर अशी आपली सकाळ होते बघा. खूप प्रसन्न वातावरण असतं सकाळी सकाळी. दिवस उगवला की दिवसाची सुरुवात आपली झालेलीच असते. आपल्याला कामं जे आहेत ते आपली पुढचे समोरचे दिसतात. रोजचंच नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून मस्त असं माझं गॅसचं पूजन चालू आहे. माझ्या अगोदरच यांची आंघोळ वगैरे झाली होती आणि त्यांनी कोरा चहा वगैरे सुद्धा करून ठेवला होता. पण मी मात्र गॅसची पूजा केल्याशिवाय काहीच करत नाही. मला सवय लागलेली आहे पहिल्यापासूनची. त्यामुळे पहिले अगोदर गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मस्त असं चहा वगैरे, जो कोरा चहा होता त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून घेतलं. गॅसची पूजा केली की घरामध्ये, किचनमध्ये खूप प्रसन्न वाटतं. आता नेहमीची ती सवय लागून गेलेली आहे. त्यामुळे ते रोजचं जे आहे ना, ते काम आपल्याला केल्याशिवाय चैन पडत नाही आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं किचनमध्ये. तर किचन रात्री स्वच्छ केलेला असतो, त्यामुळे सकाळी उठलं की गॅससुद्धा स्वच्छ असतो. त्यामुळे पूजा केली की प्रसन्न असं वाटतं आणि एक मस्त धूप लावून दिली आणखीनच छान वाटतं. तर एक छोटीशी धूप लावत असते मी आणि एक फूल वाहून हळदी कुंकू वाहून गॅसची पूजा करत असते. खूप छान प्रसन्न असं वातावरण जे आहे ते आपल्या किचनमध्ये होतं आणि आज तर मंगळवार आहे त्यामुळे गॅसची पूजा तर होणारच. इकडे छान अशी माझी गॅसची पूजा झालेली आहे. गॅसची पूजा झाल्यानंतर जी धूप लावलेली होती ना, तर ती मी स्वामींपुढे नेऊन ठेवत असते. कारण कसं आहे, हे स्वामींची पूजा करतात सकाळी ह्यांनीच धूप लावलेली होती. पण गॅसची पूजा करत असताना मला धूप लावायला आवडते, त्यामुळे मी परत एकदा त्याच्यामध्ये धूप लावत असते आणि ते धूप जे आहेत ना, ते स्वामींपुढे ठेवते. नंतर नमस्कार वगैरे करून येते. ह्यांची स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे आणि बघू शकता आपल्या स्वामींची पूजा झालेली आहे. खूप हॉलमध्ये सुद्धा खूप प्रसन्न असं सकाळचं वातावरण आहे. टायमिंग सांगते तुम्हाला, 6:30चा टायमिंग आहे. हे 6ला आंघोळ करून खाली आली की पहिली स्वामींची पूजाच करतात आणि त्यानंतर चहापाणी वगैरे करतात. तर त्यांचं चहापाणी वगैरे सगळं झालेलं होतं. त्यांनी चहा पण करून ठेवला होता कोरा आणि माझी आंघोळ झाल्यानंतर 6:30चा टायमिंग आहे. दिवससुद्धा आणखीन उगवलेला नाही आणि मी सुद्धा तो चहा जे आहे ना, तो गरम करायला ठेवला आणि मला लागतो दुधाचा चहा. ते पितात कोरा चहा, त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठी चहा पण करून ठेवला होता. फक्त त्याच्यामध्ये दूधच टाकायचं राहिलं होतं. तर आमच्यात कसं आहे, असं नाही की मीच चहा केला पाहिजे किंवा काय. त्यांचं उरकलेलं असेल तर ते स्वतः चहा करून ठेवतात, घरातल्यांना सगळ्यांना देतात सुद्धा. आणि बघा, घरातल्या प्रत्येक व्यक्तींना अशा सवयी पाहिजे. कसं आहे बघा, एकट्यानेच करायचं सगळं, तूच केलं पाहिजे, तूच हातात दिलं पाहिजे असं नसतं. संसार हा दोघांचा असतो, नवरा आणि बायकोचा. त्यामुळे दोघांनीही तितकंच ॲडजस्ट करावं लागतं. तर बघा कसं असतं, जर बायकोच्या कष्टाची दखल घेतली नवऱ्याने तर संसार सुखाचा होतो आणि बायकोनीसुद्धा नवऱ्याच्या कष्टाची दखल घेतली तरीसुद्धा संसार सुखाचा होतो. त्यामुळे ॲडजस्टमेंट ही दोघांची असते. दोघांनीही तितकंच समजूतदारपणा संसार केला पाहिजे. दोघांनीही तितक्या समजूतदारपणेने संसारामध्ये वागलं पाहिजे. तेच बघून मुलंसुद्धा आपली शिकतात आणि मुलांनासुद्धा तशाच चांगल्या सवयी लागतात. तर आमच्या ह्यांचं पहिल्यापासूनचं जे आहे ना, त्यांना त्या सवयी आहेत, म्हणजे त्यांच्या अंगवळणीच पडलेल्या आहेत त्या सवयी. असं नाही की ते माझी वाट बघत बसतात. माझं जर आवरलेलं नसेल किंवा काय, तर त्यांची ते बऱ्यापैकी कामं उरकतात आणि त्यांच्या कुठलीही गोष्ट त्यांना हातात द्यायची काहीच गरज लागत नाही. ते स्वतःच्या स्वतः सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे आमच्यात असं नाही की तूच दिलं पाहिजे, तूच केलं पाहिजे किंवा असं, म्हणजे खूप ॲडजस्टमेंट असते. आणि हेच तर खरं समाधान आहे बघा. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीत जर समाधान मानलं तर आपण खरंच आयुष्य खूप सुखात जगतो. आणि हे तर समाधान जे आहे ना, ते आयुष्यातलं खूप मोठं जे आहे ना, ते हे आहे, काय म्हणतात ते, मोठं सुख आहे. म्हणूनच बघा, आपण छोट्या छोट्या गोष्टीत समाधानी राहायचं. घरातील स्त्री जर समाधानी असेल तर बघा, घरामध्ये खूप आनंद राहतो आणि आनंदाचं वातावरण घरामध्ये राहतं. आणि खूप साऱ्या बघा, खूप सगळं असूनसुद्धा एखादी स्त्री समाधानी नसते.
तर ती आयुष्यभर समाधानी राहू शकत नाही, आयुष्यभर खुश राहू शकत नाही. कारण तिला प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी हवं असतं. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर समाधान मानलं तर आपण खूप काही करू शकतो आपण. तर बघा, बायकोला खुश ठेवण्यासाठी खूप काही मोठंच करावं असं नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा बायको खुश राहत असते. आणि तिला खुश ठेवायचं असेल तर खूप छोटीशी गोष्टसुद्धा तिच्यासाठी पुरेशी असते. तर आता बघा, परवाचंच उदाहरण सांगते. ज्यावेळेस चैत्र पौर्णिमेला आमचे हे यात्रेला गेले होते ना, तर तेव्हाचं सांगते. आणि त्याच्या अगोदरसुद्धा कित्येक वेळेस जर असं पुण्याला जरी साधं काय त्यांच्या कामानिमित्त गेले तर ते मला न सांगता ज्या ज्या गोष्टी मला हव्या असतात, मी म्हणत असते ना घरामध्ये, हे माझं संपलं आहे, हेच नाही आहे, ते नाही आहे, असं मी सहज असं बोलत बोलत आमचा कधीतरी विषय होतो ना, तर त्या गोष्टी मला ते पुण्याला गेल्यानंतर आवर्जून तुळशीबागेत जातात आणि तिथनं त्या वस्तू घेऊन येतात. आणि कसं असतं बघा, आणि माझं कसं आहे, त्यांनी जे आणलेलं असतं ना, तर ते मी आवडीनं घेत असते. म्हणजे कसं आहे, त्याच्यात माझी मी आवड निवड दाखवत नाही की मला हे आवडलं नाही किंवा चांगलं नाही, असं नसतं. आणि आता खूप दिवस झाले होते ते पुण्याला गेले नव्हते, त्यामुळे चैत्र पौर्णिमेला ज्यावेळेस ते यात्रेला गेले होते, खूप मला आश्चर्यचकित वाटले. यात्रेतनं सुद्धा मला 2 पर्स घेऊन आले. तिथे आवड निवड काही नसतं. मग त्यांनी 2 पर्स आणल्या तर मला खूप छान वाटलं आणि त्या आवडीने घेतल्यासुद्धा. बघा, आपल्याला कुठलीही गोष्टीची गरज आहे आणि ते आणले तर आणखीन अप्रूप वाटतं. आणि त्यांना माहिती आहे ही कुठं जात नाही, कुठं तिला म्हणजे असं मी गर्दीच्या ठिकाणी कधी जात नाही किंवा असंही बाहेर जास्त मी मार्केटला वगैरे जात नाही. तर ते ज्या ज्या गोष्टी मला हव्या असतात ना, त्या मला अगोदरच घरपोच मिळतात. त्यामुळे मला जास्त कुठे हिंडायची गरज लागत नाही. पुण्याला होते त्यावेळेस जायचो आम्ही तुळशीबागेत, ज्या ज्या गोष्टी लागायच्या त्या रविवार पेठेतनं तुळशीबागेतनं आणायचो आम्ही. तर आता तसं होत नाही. तर मार्केट एवढं मोठं नसल्यामुळे मी कुठं बाहेर जात नाही. तर असंच त्या दिवशी त्यांनी यात्रेला गेल्यानंतर माझ्यासाठी छान सुंदर अशा 2 पर्स आणलेल्या आहेत. तर असं असतं बघा. म्हणून म्हणते ना की नवरा बायको अगदी खूप मोठी गोष्ट, लाखाचीच गोष्ट आपल्यासाठी घ्यावी असं काही नसतं. पण तरीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी लाखाच्या गोष्टीसुद्धा केलेल्या आहेत. ज्यावेळेस मी पुण्याहून इथं आले होते त्यावेळेस गावाकडं गरमी, ऊन खूप, घरपत्र्याचं, त्यावेळेस 1 वर्ष काढायचंसुद्धा खूप कठीण झालं होतं मला. म्हणजे खूप कठीण झालं होतं की ह्या घरात मी कशी राहू शकणार आहे असं मला वाटायचं. पण त्यांनी ते सुद्धा करून दाखवलं. माझ्यासाठी 20 लाखाचं घर जे आहे ते घेऊन दाखवलं त्यांनी. तर असं असतं, मी त्यांना कुठलीही गोष्ट मला बोलून दाखवायची गरज लागत नाही. त्यांना सगळ्या माझ्या मनातल्या गोष्टी कळतात. आणि हेच तर खरं नवरा बायकोचं हे असतं. ह्यालाच तर खरी बॉन्डिंग म्हणतात. नवरा बायकोचं नातं इथूनच मजबूत होतं, असं असतं. हळूहळू काही ना पण त्या गोष्टी आपल्यासाठी केल्या जातात किंवा करतात. तर आमच्या दोघांचं पहिल्यापासून तसंच आहे. मला कुठली गोष्ट त्यांच्या बाबतीत सांगायची गरज लागत नाही किंवा त्यांना माझ्या बाबतीत सांगायची गरज लागत नाही. पहिल्यापासून जर आपण असं नातं, असे बॉन्डिंग ठेवली तर आपोआपच घरातल्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या घरात व्यवस्थित राहतात आणि घरामधलं वातावरण खूप चांगलं राहतं. तर इकडे बघा, हिची पूजा केली, तिला केळी चारली आणि स्वयंपाकसुद्धा झालेला नव्हता. तरीसुद्धा ती इतकी हट्ट धरून उभी राहिली होती तिथंच. शेवटी मी रात्रीची चपाती आणली आणि तिला दिली. तेव्हाच ती तिथनं गेली. म्हणजे बराच वेळ तिथंच होती. असं असतं. आता मग मी तरी काय करणार, शिळी चपाती खाऊ घालू नये म्हणतात ती गाईला. पण तिला चपाती खाऊ घातल्याशिवाय ती जातच नाही. देवसुद्धा माझी परीक्षा बघतोय असं मला कधी कधी वाटतं. आणि ती गेलीच नाही. जेव्हा मी तिला चपाती खाऊ घातली तेव्हाच ती इथनं गेली. तर असू दे म्हटले. ते म्हणले जाऊ दे, झाला नाही स्वयंपाक तर घाल, सकाळी रात्रीची होती ती चपाती. आणि बऱ्याच वेळा असं होतं. आणि केळी दिली, केळी खाल्ली, तरीसुद्धा तिथंच उभा राहिली होती ती. आणि ते चांगलं नाही वाटत. कुठल्या तरी आशेने ती उभा राहिलेली असते ना, आपण तसंच आपलं हे करत राहायचं. म्हणून मी उठले शेवटी आणि तिच्यासाठी एक चपाती आणली आणि खाऊ घातली तिला. तर बघा, आज वारं एवढं होतं ना, प्रचंड असं वारं होतं. त्यामुळे बघा, रांगोळी अजिबात काढली तरी रांगोळी राहत नव्हती. अगदी छोटीशी रांगोळी काढली मी, कारण आज वारंच खूप होतं. त्यामुळे रांगोळीसुद्धा व्यवस्थित येतच नव्हती. त्यामुळे रांगोळी काढायची, वारं असलं ना की रांगोळी काढायची इच्छा पण राहत नाही. कारण आपण जशी रांगोळी काढायला घेऊ तशी ती वाऱ्याने उडतच राहते. त्यामुळे अगदी छोटीशी आज रांगोळी काढली. दोन्ही साईडला 2 स्वस्तिक काढले आणि कमळाची एक छोटीशी रांगोळी काढली. उंबऱ्यावरती पावलं काढली आणि अशीच छोटीशी. आता उंबऱ्याला कलर, म्हणजे उंबऱ्याला आणि चौकटीला मला वाटतं पेंट, ऑइल पेंट जो असतो ना, तो कलर द्यावा म्हटलं. कारण उंबरा असा खूपच वेगळा दिसायला लागलेला आहे. आता ऊन खूप आहे, ऊन येतं, त्यामुळे तरी सेफ्टी डोअर आहे त्यामुळे. नाहीतर थोडीशी उंबऱ्याची हालत बेकार झालेली आहे. म्हणून म्हटलं की त्याला उंबऱ्याला सागवानी कलर किंवा पिवळा कलर ऑइल पेंट द्यावा. आणि आज बघा, खूप सारे आंबे जे आहेत ना ते पिकू घालायचे आहेत. तर आंबे आम्हाला वानवाळा आलेला आहे आमच्या नंदेच्या घरून. तर असे 2 बॉक्स जे आहेत
ते आंब्याचे आहेत. आता आंब्याची अडी लावायची आहे आणि ती कशी लावतात ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. सकाळीच बघा आंबे जेवढे आहेत ना, आणि खूप मस्त असा मोठा आंबा आहे. केशर आंबासुद्धा आहे. 2-3 पिकले होते ते बाजूला काढले, कारण झाडालाच पाड लागलं की आंबे पिकतात. आणि 4 का 3 आंबे पिकले होते ते बाजूला काढले आणि बाकीच्या सगळ्या आंब्याला जे आहे ना ते अडी लावून दिली. अडी म्हणजे आपल्याला आंबे पिकू घालायचे असतात ना, तर ते कशा पद्धतीनं घातले जातात ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आता जागा कुठं, किचनमध्ये पण जागा नव्हती, दुकान तर पूर्ण गुंतलेलं आहे. तर असे 2 बॉक्स जे आहेत ना ते आंब्याचे आहेत. त्यामुळे मग मी जिन्याखालीच आंब्याची अडी लावली. तर सर्वात अगोदर जिन्याखालची जागा आहे ना तिथे कांदे असतात आमचे, पण आणखीन कांदे जे आहेत ना ते पोत्यातच आहेत. मी पोतं काही रिकामं केलेलं नाही. म्हटलं आधी आंबे एवढे पिकू द्यावेत आणि त्यानंतर मग सगळं सामान काढून त्यानंतर मग ते जे कांदे आहेत ना ते पसरून ठेवावे. तर वर्षभराचा कांदा लसूणसुद्धा आपण साठवणीचा असतो ना, तर तो सुद्धा माझा इथं जिन्याखालीच असतो. लसूण वरती बांधलेला असतो आणि कांदा जो आहे तो असा जिन्याखाली पसरून दिलेला असतो. पण मध्ये म्हणलं आधी आंबे पिकू द्यावे आणि आंबे पिकल्यानंतर हा सगळा राडा करावा आणि तिथे मग कांदे ठेवावे, म्हणजे कांद्याचं पोतं जे आहे ते तिथे ठेवावं. तर भरपूर असे आंबे आणले होते त्यामुळे, आणि दरवर्षी असतात. आम्ही विकत आंबे कधीतरीच खातो, कारण भरपूर असे ताईंच्या आंबाई आहे, म्हणजे भरपूर अशी आंब्याची झाडं आहेत. त्यामुळे त्यांच्यातनंच आम्हाला दरवर्षी आंबे येतात. तर नाही म्हटलं तर 15-16 डझन आंबे असतील. तर असं मी सगळं अगोदर गव्हाच्या काड्या असतात ना ते खाली अंथरून दिल्या आणि त्यानंतर वरती आंब्याचा लेयर टाकला आणि त्यानंतर वरून आंबा बघू शकताय तुम्ही किती मोठा आंबा आहे आणि मस्त असा पिवळा झालेला आहे. आता हा उद्यापासून पिकायला चालू होईल. अगदी थोडासा बिलबिल झालेला आहे, म्हणजे झाडालाच पाड लागलेला आहे. पाड लागला की लगेच पिकतो. तर अशा पद्धतीनं सगळे जे आंबे आहेत ना ते मी आडी लावून दिली आणि खूप आंबा इतका गोड आहे ना, अक्षरशः साखरेसारखा गोड आहे. ज्यावेळेस कच्चा होता ना त्यावेळेस खायला घेतला ना, तर ह्याच आंब्याच्या कैरीचं मी पण केलं होतं मध्ये. अगदी साखरेसारखा आंबा आहे, खूप गोड आहे. म्हणजे असा खायला घेतला ना तर ककडीसारखा लागतो कच्चा आंबा, म्हणजे कच्ची कैरी. 1 बॉक्स लावून झालेला आहे. आणखीन 1 पिशवी आहे आणि ती पिशवी जी आहे ती वेगळी होती, कारण तो होता केशर आणि हा वेगळ्या जातीचा आहे आणि केशर जो आहे तो वेगळ्या जातीचा आहे. केशरसुद्धा आंबा खायला खूप सुंदर आणि चविष्ट आणि वास तर खूप छान येतो त्याचा. तर तो पण तिथंच लावणार आहे, फक्त एक बाजूला लावून देते आणि केशर वेगळा आहे. तर असा एवढा आंबा आहे आणि दोन्ही आंब्याची जी आडी आहे ना ती लावून दिली आणि पोत्यात त्यांनी रात्री ते गव्हाचं तणस आणलं होतं ते त्याच्यावरती टाकून दिलं आणि खालीसुद्धा टाकलं. तर अशा पद्धतीनं मस्त असे आंबे. आता हा आंबा जो आहे ना तो केशर आहे बघा, खायला खूप सुंदर लागतो हा आंबा. तर हे 3रं वर्ष आहे आंब्याचं की आम्हाला ताईकडून आंबा येतो आणि पुण्याला होतो त्यावेळेस विकतच आंबा खावा लागायचा. कारण काय होतं, एवढ्या लांब कोण आणून द्यायला नसायचं. इथं असल्यामुळं जवळचं आंबे येतात दरवर्षी आणि मी अशा पद्धतीनंच म्हणजे पिकायला ठेवत असते आणि 2-3 वेळा येतात. म्हणजे आता ही 3री वेळ आहे आंबे यायची. ज्यावेळेस कैऱ्या होत्या त्यावेळेस कैऱ्यासुद्धा येत होत्या. आता आंबे काढल्यानंतर, आंबे उतरल्यानंतर 2 बॉक्स आंबे आलेले आहेत. 1 केशर आहे आणि दुसरा जो आहे तो पलीकडचा जरा मोठा आहे. कुठल्या जातीचा आहे तो मला माहीत नाही, पण अलीकडचा जो आहे तो केशर आहे. सगळा आंबा जो आहे तो व्यवस्थित पिकू घातला. आता हा हळूहळू पिकेन आणि तुमच्याशी शेअरसुद्धा केलं आंबे कसे पिकू घालतात. आता प्रत्येकाला माहीत असेल, पण मी तुम्हाला माझी पद्धत दाखवली. तर बघू शकता हे एवढा आंबा आहे. आता ह्याच्यात आमचं भरपूर असं मनसोक्त आंबा खाऊन होईल एवढे आंबे आहेत. तर सगळा लावून झालेला आहे, तुम्हाला जवळनं दाखवते आणि मस्त असा आता हा पिकायला सुरुवात होईल 2-3 दिवसातच. आंबा सगळा हे करून झाल्यानंतर त्याच्यावरती वरती पण असं गवत आहे ना ते वाळ्याला टाकून द्यायचं, जेणेकरून आंबा लवकर पिकतो. जेवढी त्याला ऊब मिळेल ना तेवढा. म्हणजे आता हा आपण नैसर्गिक आंबा पिकवतो. काही जण औषध लावून किंवा काही हे होऊन असं आंबे पिकवतात, पण मार्केटमधले आंबे तसेच पिकलेले असतात. असे ह्याच्यामध्ये पिकवत नाहीत आंबे. त्यामुळे त्या आंबा खायलासुद्धा आपल्याला शक्यतो शरीराला हानिकारक असतो. शेतकऱ्याने एवढं जीवाचं रान करून म्हणजे कुठलीही खतं औषधं न वापरता आंबे पिकवलेले आंबे हे केलेले असतात आणि ते व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतर त्याच्यावरती विविध प्रकारची पिकवण्याची प्रोसेस केली जाते आणि ते आंबे आपल्याला खायला मिळतात. तर हे बघा, हे ओरिजिनल डायरेक्ट शेतातनं काढून आणायचे आणि असे गवतामध्ये पिकू घालायचे, जेणेकरून आपल्याला खायलासुद्धा चांगलं
आणि आंबा पिकतोसुद्धा आणि चविष्ट लागतोसुद्धा बघा. आणि जो पावडरमध्ये किंवा काही औषधं लावून पिकवलेला असतो तो आंबा असा इतका चविष्ट लागत नाही. आता पुण्याला असताना आम्हाला कळायचं, तर तिथंसुद्धा आम्ही एका शेतकऱ्याकडूनच घ्यायचो. आम्ही तिथं राहत होतो ना, तिथं शेतकऱ्यांकडे असे भरपूर आंब्याच्या बागा होत्या, तर त्यांच्याकडूनच आम्ही असा आंबा विकत घ्यायचो. पिकलेलाच असायचा. त्या आजी पाटी घेऊन पिकलेले आंबे विकायला यायच्या. आणि बघू शकता अशा पद्धतीनं असं झाकून ठेवलेलं आहे. सकाळी सकाळी पहिलं काम तेच करून घेतलं, कारण रात्रीच आणले होते. काल दुपारपासून 2 दिवस झाले आंबे तसेच पडलेले होते. लवकरात लवकर त्याला पिकत घालणं गरजेचं होतं म्हणून. आणि ते गवत नव्हतं आणि रात्री आणलं होतं, तर रात्री काय झालं होतं, तिथं जिन्याखाली जरा थोडासा राडा होता, कांदे वगैरे ठेवलेले होते, त्यामुळे ते राहून गेलं. म्हणून सकाळी सकाळी तिथलं सगळं सामान काढलं, कांदे बाजूला काढले आणि त्यानंतर व्यवस्थित असं तिथलं सगळं साफसफाई करून आंबे पिकायला घातले. पहिलं काम तर तेच केलं. त्यानंतर पूजा करायला घेतली. सगळ्या देवांना जो उजळून आहे ते ताटामध्ये ठेवलेला आहे. आता सगळी व्यवस्थित अशी देवपूजा करून घेते. आणि आज देवपूजा थोडीशी लेट केली. थोडीशी लेट म्हणजे तरी 8:30 वाजलेले असतील. तरी माझं ह्या टायमिंगला आता माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. आंबे पिकत घालून झाले, तुळशीची पूजा झाली, रांगोळी झाली आणि आत्ता घेतलेली आहे मी देवपूजा करायला. आज थोडासा देवपूजा करायला लेटच झाला, तरीसुद्धा सकाळी लवकर उठल्यामुळे एवढी कामं पटापटा होतात. पूजा करायला घेतली तर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतला. सगळ्या देवांना उजळून जे आहे ते ताटामध्ये ठेवलं. देवघरातलं वस्त्र जे आहे ते हांतरलं, सगळं उतरंडे वगैरे जिथल्या तिथे ठेवल्या. धूप आणि ज्यावेळेस मी पूजा करत असते देवांना उजळून तामणामध्ये ठेवलं, त्यानंतर मग धूप लावून देते आणि आपलं दिवा प्रज्वलित करते आणि त्यानंतर सगळ्या देवांची पूजा असते. आता एक एक देव पुसून व्यवस्थित असा गंध लावून देवघरामध्ये ठेवत असते. सर्वात अगोदर तर गणपती बाप्पाला ठेवायचं, त्यानंतर सगळे देव एक एक करून ठेवत असते. तर आज मंगळवार आहे, त्यामुळे कलशातलं पाणी बदलून कलश घासून घ्यायचा आहे. कलशातले पाणी बदलायचं आहे. तर त्यामुळे आज पूर्ण देवपूजा आणि देवसुद्धा उजळून घेतलेले आहेत. देवांना उजळवलं म्हणजे मस्त असे देव स्वच्छ चकाचक केले आणि त्यानंतर छान असे देवांना, सगळ्या देवघरातल्या देवांना जे आहे ते एक एक करून गंध लावून जागेवरती ठेवून देते. तर अशा पद्धतीने माझी रोजची नित्य देवपूजा असते. बऱ्याच वेळा असं होतं देवपूजा पूर्ण शेअर नाही करत मी, पण कधी कधी करत असते. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या देवांना आंघोळ घालून तामणामध्ये घेत असते. त्यानंतर एक एक देवांना गंध लावून देवघरात देव ठेवत असते. तर अशा पद्धतीने देवपूजा नेहमी करावी. देवांना आंघोळसुद्धा एक एक करून घालायची, एक एक करून देव सगळे जे आहे ते तामणामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं सगळ्या देवांना गंध लावून देवघरामध्ये देव ठेवायचे. पुरुष देवतांना हळदी कुंकू नाही लावायचं, फक्त गंध लावायचा. आणि स्त्री देवता आहेत त्यांना हळदी आणि कुंकू दोन्ही लावायचं. खंडेरायाची मूर्ती आहे, त्यांना हळद लावायची असते, त्यामुळे हळद तिथं पण लावत असते. तर अशा पद्धतीनं माझी रोजची देवपूजा असते. बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे पाठीमागंसुद्धा रोजची माझी नित्य देवपूजा कशी असते. आणि रोज डेली ब्लॉगमध्ये पूजा ही नेहमीच मी दाखवत असते. एखाद्या दिवशीच असं होतं की शॉर्टकटमध्ये पूजा दाखवलेली असते, पण तरीसुद्धा मी नेहमी प्रयत्न करत असते, कारण माझी देवाची पूजा जी आहे ना केलेली सगळ्यांना पाहायला आवडते आणि मला अशा कमेंटसुद्धा येतात, ताई देवपूजा दाखवत जावा. त्यामुळे रोजच्या डेली ब्लॉगमध्ये माझी नित्य देवपूजा ही तुमच्याशी रोजच्या रोज शेअर करत असते. दारामधली रांगोळीसुद्धा रोजच्या रोज शेअर करत असते, कारण तेच तर माझं सगळ्या मैत्रिणींना पाहायला आवडतं आणि मला तशा कमेंटसुद्धा येतात. आता इथे बघा आईसाहेबांनासुद्धा मी मळवट कसा भरून घेत असते. आधी चंदन जे आहे ना त्याचे टिकले देते, त्यानंतर बरोबर त्याच्यावरती हळदी आणि कुंकू बसतं. येडेश्वरी आईसाहेबांनासुद्धा असा हळदीचा मळवट भरत असते आणि त्याच्यावरती बरोबर कुंकू जे आहेत ना व्यवस्थित लागतं. तर अशा पद्धतीनं सगळ्या देवांना जे आहे ना ते व्यवस्थित असं सगळं हे लावून झालं.
देवघरातला कुलदेवीचा कलश जो आहे ना तो सुद्धा घासून घेतला. त्यातलं छान असं पाणी सगळं नवीन पाणी भरलं आणि पानंसुद्धा नवीन लावली. तर बघू शकता इकडे. आणि कलश जो आहे ना जसा आज घासलेला आहे ना, आठवड्यानं जरी त्याच्यातलं पाणी बदललं तरी कलशावरती एकही डाग पडत नाही. त्याचं कारण सांगते ताईंना मी कशाने ते कलश घासत असते. तर पितांबरी भैया पावडर म्हणून एक पावडर आहे, खूप छान पावडर आहे. त्या पावडरनेच मी सगळे देवाची भांडी क्लीन करत असते. अगदी 10 दिवस जरी आठवडाभर जरी नाही घासली आपण देवाची भांडी तरी तशीच ती चमकतात आणि स्वच्छ राहतात. फक्त एकच करायचं, ज्यावेळेस आपण ती घासून घेतो त्यावेळेस आपण कोरड्या कपड्याने ते पुसून घ्यायचं. त्यानंतर बघा शेवटपर्यंत डाग पडत नाही किंवा डाग कुठलाही राहत नाही किंवा कलरसुद्धा चेंज होत नाही. छान अशी माझी सुंदर देवपूजा झालेली आहे. आणि बघू शकता देवघरामधलं वातावरण आणि देवसुद्धा बघा आज मस्त उजळवलेले आहेत, त्यामुळे देवसुद्धा खूप चमकायला लागलेले आहेत. तर सारखं तरी नाही, पण आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा तरी देवांना उजळवावं. आणि मग ती पावडर जी आहे ना ती थोडी लावत असते मी. आणि मस्त असे आपले देव जे आहे ते चकाचक दिसतात, देवाची भांडीसुद्धा. आणि खूप सुंदर असं माझा देवारा जो आहे तो दिसतोय. आणि मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री